झाले होते त्यांचं देखील आपण स्वागत पुन्हा एकदा करू शब्दसुमनांनी आणि आवाजामध्ये होणार फेरबदल आपल्यासोबत जॉईन होतील लहू फडके किरणेचा एक बुलंद आवाज. आयोजित स्वर्गीय कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडल चषक. चला पॅव्हेलियन कक्ष आपण शांतता राखा. बॅटिंग करणारी टीम बेलिवली. जर पुढचा आवाज तुमचा निघाला तर तुम्हाला पेनल्टी 100% मिळेल आणि 11च खेळाडू आणि पॅव्हेलियन सोडायचा नाहीये. पहा पॅव्हेलियन कक्षाच्या बाहेर उतरण्याची आपली गरज नाहीये आणि टाइम सुद्धा अलर्ट केला जाईल. पहा अगदी पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचे. 12 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडला या सामन्याचा. गोलंदाज सनी आलेत आणि समोर अक्षय. ड्राईव्ह चांगला खेळाडू आहे आणि झेल ड्रॉप. अगदी लॉंग ऑफला खेळाडू होते आणि तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय. फलंदाज अगदी तुम्ही पाहाल तर अक्षय पाटील पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्याही चेंडूवरती 2. काय सुंदर सुरुवात आहे इथे बेलिवली टीम कडनं. मागील दोन्ही सामने आपण पाहिले तर हाय व्होल्टेज सामने होते. अगदी इथे धाव मिळणार नाही हे दोन्ही विजेत्या संघांना माहिती आहे की आपण पहिला सामना किती क्लोज एन्काउंटर मध्ये जिंकलाय. त्यामुळे इथे या मॅच मध्ये अजूनही रोमांचकता वाढली गेली आहे. अगदी पराभवाच्या छायेत असताना दोन्ही संघांनी सामने जिंकलेत. दोन्ही बाजूला चिंचवली हरलेली आहे. ही सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी वाईट गोष्ट आहे चिंचवली वासियांसाठी. अरे यार एका तरी टीमने सामना जिंकायचा होता परंतु जमलं नाहीये. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये घडत असता. नावामध्ये इक्वलेशन असलं म्हणून खेळ तसा होईल का यात शंका असते आणि नेमकं ते पाहायला मिळालं. चेंडू डॉट आले 2 चेंडू. गोलंदाज तयार. बॅटची आतली कडा परंतु धाव नाहीये. काय कमालीचं कमबॅक करतोय गोलंदाज सनी भोईर. पहिल्या मॅचचा हिरो. अष्टपैलू कामगिरी केली होती या खेळाडूने. गोलंदाजी चांगली, फलंदाजी त्याच्यानंतर दमखम दाखवला होता 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी. अगदी अंतिमच्या चेंडूवरती श्वास रोखून धरणारा पहिला सामना आजच्या दिवसामध्ये रंगला होता आणि इथे गोलंदाजी मात्र सुंदररित्या करतोय. इनसाइड आउट. गॅप भरपूर मोठा आहे. 1 टप्पा 2 टप्पा चेंडू अडवला गेला. काय सुंदर फिल्डिंग परंतु चेंडू सीमा पलीकडे. अगदी आमच्या स्वयंसेवकांनी दर्शवले की हा चौकार आहे. पहिला चौकार पाहायला मिळतो या सामन्यातील. फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅटनं एकूण धावा धाव फलकावरती 9 आणि चेंडू 1 शिल्लक आहे. अश्विनी थँक्यू. सकाळचं सत्र आहे. डीजेचा बिर आवाज थोडासा खराब वाटला आम्हाला आता. सुंदर बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन आणि चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 1 समाप्त. कुठलंही विकेट न गमावता यावेळेस धावा धाव फलकावरती बेलिवली संघाने जमवल्या त्या म्हणजे 9.
9 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. जरूर एक चौकाराचा समावेश त्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला, परंतु 4 चेंडू ही डॉट होते. अगदी नो बॉल सुरुवात झाली होती या षटकाची, या सामन्याची, आणि फ्रीड वरती सुद्धा धावा बनवता आले नाही, परंतु इनसाइड आउटचा अगदी अंतिमच्या क्षणावरती एक चौकार पाहायला मिळाला. त्या चौकाराच्या जोरावरती अगदी 9 धावा बनवल्या गेल्यात. चला टाइम अलर्ट आहे, याची दक्षता घ्या आपण खिडूकपाडा संघ. अगदी 12:05 पहिला चेंडू पडलाय या सामन्याचा आणि दुसरा गोलंदाज आता इन ऍक्शन मध्ये तुम्हाला खिडूकपाडा टीम कडनं पाहायला मिळेल. जय, ज्याच्या नावात जय, आता कामगिरी त्याला चांगल्या पद्धतीने करावी लागेल. जय की पराजय याची मधली धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज जय तयार. अगदी पॅडल स्वीप करायचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद. टीम साठी आणि पुढील सामन्यासाठी पण एक महत्वाची सूचना बा. अगदी ऑन साइडला तुम्हाला शॉर्ट लेगला जो झाड पाहायला मिळतोय, त्याला चेंडू लागला, पलीकडे गेला डायरेक्टली तर षटकार, एक टप्पा पलीकडे गेला बाउंड्रीच्या, त्याला लागून तर चौकार, आणि जर झेल जरी टिपला तरी फलंदाज बाद दिला जाईल, अथवा इकडे धावा किती तुम्ही बनवाल तेवढे तुम्हाला दिले जातील. याचंही तुम्ही या गोष्टीचा भान असू द्या, कारण का मैदानाच्या आतमध्ये झाडं आता तुम्हाला फारशी पाहायला मिळत नाही, परंतु इथे पाहायला मिळतोय. ही नियमावली आहे. फटका चांगला, स्टँड अँड डिस्पॅच. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावर लक्ष्य लगेच या फलंदाजाने ठोकला षटकार. त्या फलंदाजाचं नाव आहे सूरज. आणि क्रीडा रसिकांना एक अजून एक सुवर्ण संधी आहे. याच मैदानावरती, याच खरं तर संघाच्या वतीनं याच मैदानावरती फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये नाईट रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 1 लाखाहून अधिक त्या स्पर्धेचं पारितोषिक आणि 2 टू व्हीलर बाईक तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. अशी ही स्पर्धा, ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आणि फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, अगदी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आलाय चौकार. आणि आय थिंक बॅट फलंदाजाने इथे मात्र रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टर साठी. टेक्निकल टीम पाहायला मिळेल. अगदी षटकारानंतर सूरज सावंत मात्र इथे चौकार दाखवला. 10 का दम 2 चेंडूवरती पाहायला मिळतोय. धावा एकूण धावपालिकावरती 19. पहा अगदी 12 वाजले, दुपारचा रखरख ऊन आणि सूरज आणि सूर्य खरं तर इथे तापला. या 10 धावा इथे वसूल झाल्यात या 2 चेंडूवरती. पहा पहिल्या मॅच मध्ये आपण काय केलं ते आता आय थिंक थोडस बाजूला दूर सारवलं गेलं बेलवली टीमनं. जरूर धाव्यांसाठी संघर्ष करत होता. अगदी 27 धावा होत्या, परंतु त्याही वाचवल्या या टीमनं. इथे आई फटका चांगलाय, उत्तुंग असा ठोकलाय, खणखणीत सूरज ऑन फायर. षटकार.
खर तर आता सूरज आपल्या तालावरती इथे नाचवतोय खिडूपाड्याच्या गोलंदाजांना. अगदी कोणालाच वाटलं नव्हतं की जी टीम पहिल्या सामन्यामध्ये ऑल आउट झाली होती ती टीम अशी बॅटिंग करू शकते. तुमने क्या सोचा था हम आएंगे नहीं? आएंगे जरूर और धमाका भी दिखाएंगे. आणि हे सांगतोय खरं तर सूरज. अगदी 2 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय या फलंदाजानं. एकूण धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 25 धावा. गोलंदाज जयवरती आक्रमण. अजून एक सुंदर फटका आहे. पाहावं लागेल. उंची जास्त आणि लांबी तेवढी जेवढी पाहिजे. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. 2 चेंडूवरती 2 षटकार. आता धावा धावफलकावरती इथे लागल्या गेल्यात 31 धावा. गोलंदाज जयवरती आक्रमण चालू आहे. दुपारचं सत्र आणि सूरज बरसला जातोय. फुल टॉस ड्राईव्ह केला. ऑन साइडला खेळाडू आहे. प्लंबिंग आउटफील्ड थोडीशी खराब जाणवली गेली आणि चेंडू सीमा पलीकडे 2 षटकारानंतर येतोय चौकार. थँक्यू सो मच. पहा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि अगदी 12:16 झाले आहेत. म्हणजे बरोबर 10 मिनिटं आय थिंक इथे लागली गेली 2 षटकांसाठी. 5 मिनिटांमध्ये पुढील षटक तुम्हाला कव्हर करायचं आहे खिडूपाडा संघ. नाहीतर तुम्हाला अंतिम षटकासाठी एका खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 36 धावा धावपटला 35 धावा धावपटलावरती आणि 1 गडी बाद झालाय. अगदी पहा जयने सुरुवात केली. विकेटच्या पहिल्या चेंडूवर तो विकेट मिळाला. परंतु त्याच्यानंतर सूरज सावंत आले आणि जणू काही सावंत वाडूवरनं आला सूरज. आता मात्र तापला. 3 षटकार आणि 2 चौकारांची आतिषबाजी. अगदी 35 धावा धावपटलावरती नवीन गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल. नारायण भोईर. आता हा नारायण करावं लागेल या गोलंदाजाला. फटका सुंदर आहे. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तिथे खेळाडू आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये धाव फक्त एकच पाहायला मिळेल. फलंदाज अक्षय पाटील सलामीवीर. त्याच्या बॅटनं आतापर्यंत 1 चौकार 2 दुहेरी आणि 1 सिंगल पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. हाही फटका चांगला ड्राईव्ह केला. ऑन साइडला अगदी तिथे खेळाडू तयार. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. फक्त धाव एकच पाहायला मिळेल. अगदी हॅलो पहा बेळवली संघ खरं तर मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धावा जमवल्या ना इथे या ओव्हरमध्ये रिस्क घेणार नाहीयेत. काही हरकत नाही. सिंगल जरी आले तरी मागच्या ओव्हरमध्ये आपण वचपा काढलाय या ओव्हरचा. आणि इथे दर्जेदार फिल्डिंग पहा. इथे खिडूपाडा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. हे असायला हवं. मागच्या ओव्हरमध्ये जरूर आपण चौकार षटकार दिलेत परंतु इथे मात्र जी गोलंदाजी केली जाते ना नारायणच्या माध्यमातून सुंदर लाजवाब गोलंदाजी. कारण का फलंदाजांना इथे उंच फटका मारण्याची संधी देत नाहीये आणि क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिपार्टमेंट चांगली साथ देते. हाही फटका चांगला खेळाडू आहे. 1 टप्पा अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मिस स्पीड आणि चेंडू फरार. मिळतील 4 धावा. पाटीलच्या बॅटनं चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावा आता 43. उंची जास्त लांबी कमी पाहावं लागेल. खेळाडू जज करतो आणि इथे मात्र विकेटची संभावना. अक्षय पाटीलला इथे परतावं लागेल. दुसरा दे धक्का.
हॅलो, पहा पुढचा सामना तुम्हाला 40+ चा पाहायला मिळेल. तोंडरे 40+ विरुद्ध उंबारली 40+. या दोन संघादरम्यान असेल पुढचा सामना. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. वाट अ बॉल पायचीत पकडला जाईल. फ्रंट फुटला जाण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर बेस गिल्लिया बिखेरतीस बल्लेबाज की, म्हणजे दांडी गोल, फलंदाज बाद. चला, अगदी मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अभि सोरगे होते. थोडासा फ्रंट फुटला जाण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज अगदी कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला नाही तर अगदी सुपर होता. चला, पाणी घेऊन जा. अगदी यॉर्कर तुम्हाला मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले नारायण, आणि सांघिक कोट्यामध्ये धावा 43 धावा, गडी बाद झाले 3. प्रथमतः बॅटिंग करतो बेलवली संघ. चला, पुढचा सामना आपण इथे डिवाइड करतो. खरं तर 40+ एफ गट तुम्हाला खरं तर खेळताना पाहायला मिळेल. तोंडरे 40+, विपक्ष उंबारली 40+. चला, उंबारली संघाचा आय थिंक संघनायक आलेत ना, आहेत ना, खेळाडू आहेत ना. येस. तर तोंडरे संघाचा संघनायक घ्यायचा आहे. तोंडरे 40+ संघ. चला, आपण मॅच कडे फोकस करूया. खरं तर ई गटातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खिडूकपाडा विपक्ष बेलवली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 43 धावा. 4थं षटक अल्पेश. वेलकम टू द अल्पेश. हे सांगत असताना फलंदाज सूरजनं ठोकलाय खणखणीत असा षटकार. पहा, वॅगनर गाडी नंबर 3716. जो कोणी गाडी मालक आहे त्याने आपली गाडी बाजूला घ्यायची आहे. वॅगनर गाडी आहे 3716. गाडी मालक कोण आहे? प्रमोद पाटील तोंडरे. आपण यायचं आहे मंचावरती. चला, षटकार इथे पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 49 धावा धावपटलावरती. अजून एक अगदी गिरकड फिरवून दिलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला, आणि खेळाडू तैनात. तिथे मात्र फलंदाज बाद. पाहिलेत काय दमदार परफॉर्मन्स राहिलाय. अगदी 49 धावा सांघिक कोट्यामध्ये. नवीन फलंदाज आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये. सूरज जरी बाहेर गेला तरी आम्ही थांबणार नाही हे सांगत असताना ठोकलाय फलंदाज दिलपेशनं षटकार.
कंप्लीट 55 धावा बेलवली संघाच्या धाव फलकावरती. हाही चेंडू खोल्यात टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला ऑन साइडला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु तसं होणार नाही. डायरेक्ट हिट अजून आता खिडूकपाडा टीम गरज नव्हती इथे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आता मात्र कन्फर्म आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल तिसऱ्या धावीकरिता. 2 धावा कंप्लीट. दीपेश मात्रे हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सार्थक आलेत. चेंडू शिल्लक आहेत इथून मात्र आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 57 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. सकाळचं पोषक वातावरण दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं. गोलंदाजांच्या बाजूने झुकणारी खेळपट्टी आता मात्र फलंदाजांना नंदनवन होताना पाहायला मिळतंय. अगदी सांघिक कोठ्यातील अर्धशतक आता या 4 षटकामध्ये होताना पाहायला मिळालंय. फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा चांगला प्रयत्न राहिला परंतु अलांग द कार्पेट चेंडू जमीन लगतचा फटका. 2 धावा इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न 3 मिळतील. चौथीचा प्रयत्न होईल का आणि इथे काय घडलं जातं खिडूकपाडा टीम कडनं. जिथे फक्त एकच होती तिथे 3 मिळाल्या आणि चौथीला बाद. अगदी मी म्हणेल फलंदाजाचं लक्ष नव्हतं आणि फलंदाज चौथ्या धावेकरिता बाद झालाय. पूर्ण करता करता फलंदाज बाद. धावा धाव फलकावरती 60 धावा. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. समोर फलंदाज सार्थक. फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला. लॉंग ऑनला खेळाडू आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अगदी इथे खराब प्रदर्शन. ओव्हर थ्रोचा इथे 2 कंप्लीट. 3 4 पंचांकडे वाट पाहावी लागेल. पंचही असतात. एक शॉट. धावा किती अंपायर एक शॉट तर बरोबर सिग्नल आहे परंतु धाव किती 4. अरे यार इथे पंजा मिळाला असता परंतु धावून 4. एक शॉट आहे. 1 रन शॉट आहे. हे ध्यानात असून द्या बेलवली संघ. म्हणजे 4च धावा इथे मिळतील या चेंडूवरती आणि धावा बनल्या 64 आणि 65 धावांचं आव्हान. आता मात्र खिडूकपाडा टीम समोर असेल. अगदी या शेवटच्या ओव्हर मध्ये बरंच काही होताना पाहायला मिळालं. खिडूकपाडा टीम कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला परंतु काही क्षणासाठी ती फेकी खराब राहिली आणि तिथे धावा बहाल केला बेलवली टीमला. 4 षटकांच्या म्हणजे 24 चेंडू मध्ये आता खिडूकपाडा टीमला धावा बनवायच्या. तिथून 65 धावा. सो मच. तर चला आपण पुढच्या मॅच कडे वळणार आहोत. खरं तर 40+ चे सामने आता तुम्हाला पाहायला मिळतील. तर तोंडरे विपक्ष कोण आहे? उंबारली. तोंडरे 40+ विपक्ष उंबारली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय.
चालू सामना आपण पाहतो ई गटातील शेवटचा सामना बेलोली विपक्ष खिडूकपाडा. पहिलं सत्र खरं तर इथे समाप्त झालंय. 64 धावा बेलोली टीमने बनवल्यात. 65 धाव्यांचं लक्ष्य. जसं धाव्यांचा पाठलाग करायला सुरुवात होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये जरूर बदल केला जाईल, परंतु तत्पूर्वी अजून अनाउन्समेंट आम्ही करूया. 40+ जो सामना तुम्हाला पाहायला मिळेल उंबरली विपक्ष तोंडरे दोन संघादरम्यान इथे सामना खेळवला जाईल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. जसं सामन्याला सुरुवात होईल तसं इथे कॉम्बॉक्स मध्ये बदल. आकाशजी शेळके वाईस ऑफ चिंचोळी यांचा गोड आवाज तुम्हाला मायक्रोफोनवरती ऐकायला मिळेल. क्या बात है. अप्रतिम संगीत. प्रभू श्रीरामांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ आणि या डावाची सुरुवात करणार आहोत. तू निरल सदम आदिम, तू राम तू रहीम. पंचांकडून सामना सुरूचा इशारा. काउंट डाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 लेट्स बिगिन. ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल आघात तिकडे अभि आहे आणि चांगला झेल. पहिल्याच फलंदाजाला बाद केलं जात आहे. सनी बॅक टू द टीम खिडूकपाडाला. आणि त्यामध्ये 65 धावांचं आव्हान असणं. आता यामधलं जे काही अंतर आहे ते अंतर खूप काही सांगून जाईल. संघ जरूर अडचणीमध्ये असणार आहे. त्या अडचणीपासून आता संघाला स्वतःला सावरणं तितकंच महत्वाचं आहे. कारण पडलेली जी पहिली विकेट आहे त्या विकेटनं आता थोडासा त्रास जरूर, एक खोल जखम केलेली आहे टीम खिडूकपाडावरती. कारण एवढं मोठं आव्हान पेलायचं आणि त्यामध्ये मग अशी विकेट पडणं एक हाराखिरीच आपण म्हणू शकतो. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड लागण्यासारखं दृश्य असणार आहे. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावला तो हा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. आणि त्या टेनिस क्रिकेटचा आपण इथे मनसोक्त आनंद घेतोय, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट संपादन करत बेलोली संघानं दाखवली आहे ताकद न जाकत. इकडे हा चेंडू आपण पाहतोय. 1 बाउन्स कलेक्शन अभिच्या माध्यमातून. अभिषेक सोरगे चांगला क्रिकेट टीम बेलोलीच्या माध्यमातून. एक मात्र ट्रम्प कार्ड म्हटलं तरी चालेल, परंतु अंतिम क्षणापर्यंत फलंदाजी या संघाची खोळ आहे. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर मग संघ जाऊन पोहोचलाय तो 1 या आकड्यावरती. अकाउंट ओपन झालं प्रिव्हियस बॉल वरती. एक सिंगल घेत टीम खिडूकपाडाचं. यापुढील सामन्याचा जो टॉस आहे पहा, तोंडरे संघ आणि उंबरली संघ 40+ च्या टीम असतील. आपण दोघांनी टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करायचे. तोंडरे आणि उंबरली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इथे इन्व्हिटेशन कॉल आहे. लवकरात लवकर आपण इथे टॉस करिता आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचे. एरवी असं घडलं नाही तर मग सामन्यातील षटकामध्ये कपात केली जाईल. दोन्ही संघ जर दुय्यम बाजूनी उपस्थित नसतील तर, अन्यथा अनुपस्थित असलेल्या संघाला कारवाईला सामोरं जावं लागेल. पहिलं षटक गोलंदाज तयार. आपटी बार बॉल गुडलँड स्पॉटला आपटलेला हा चेंडू आपण पाहतो. दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे. अगदी 1 धाव आपण पाहतो आता चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण करतात या बॉलवरती. टीम आपण पाहतोय उमेश भोईर यांचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो, जिकडे एक जुना जाणकार खेळाडू त्यांच्याकडे आहे. परंतु हा जो भरध्या धावांचा आता पाठलाग त्यांना करायचा, यामध्ये कसा खेळ होणार हे पाहणं महत्वाचं. या जोडीला मैदानामध्ये टिकणं आणि रुजणं आणि फलंदाजी दाखवणं महत्वाचं आहे. यस, त्यासाठी आम्ही आहोत तयार. आणि या वेळेला चपराट लावली आहे, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या बाजूनं
अलीकडच्या बाजूला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आकाश मार्गाने संचार करत चेंडू सीमारेषा पार, सिक्सर. सुपर क्वालिटी फटका होता. या खेळाडूमध्ये शैली आहे ती. यॉर्कर लेंथ वापरली आहे, गती परिवर्तन केलंय, पंचांचा इशारा, इट्स ओव्हर कंप्लीट. पहिलं षटक संपलं जात आहे. ऑफिशियल रेफरी म्हणून आज आपण पाहतोय काम करत असताना राम पाटील सर चिंद्रण, एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला तसेच खेळाडू जिकडे आपण पाहतो त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत या परिसरातून एक नामांकित फलंदाज उदयास आला होता अलीकडच्या काळामध्ये, ज्याचा बोलबाला राहिला होता. अर्थातच प्रशांत फडके यांना आपण पाहतो, जे आज ऑफिशियल रेफरीच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज पूर्णपणे निनावा या सामन्याचा दिला जातोय, ज्यामध्ये संपूर्णपणे तिखट नजर घेऊन ते सर्व खेळाडूंवरती कटाक्ष देऊन उभे आहेत, ज्यामध्ये हा सामना दरम्यानचा पाहायला मिळेल. एक षटक संपलं गेलं, पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या, त्या म्हणजेच एकेरी अंकांमध्ये 9 धावा धावफलकावरती, 1 गड्याचा मोबदला आहे, जिथे सनी भोईर जो महत्वाचा फलंदाज टीम खेडूपाडाचा बाद झाला. आता पूर्णपणे जबाबदारी जर आपण पाहिली तर आदित्य आणि नारायणवरती असेल. हा फटका आपण पाहू शकतो तिकडे, 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पहा, आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी जातील का हा देखील जरूर प्रश्न होता, परंतु नाही. एरवी नकार आला समोरून, कारण त्यांनाही माहिती आहे जास्त ही रिस्क घेणं आता महत्वाचं नाहीये. आपल्या मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी थोडीशी आपली ठिसा आलाय, त्यावरती फोकस करणे महत्वाचं. दरम्यान या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर नुकताच ज्यांचा आपण पाहिला की ते या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला गेला, असं एक गोड व्यक्तिमत्व आमच्या गावचे जावई अर्थातच निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपये या स्पर्धेसाठी आर्थिक डोनेशन म्हणून आम्हाला आलेलं आहे. तरी आम्ही स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 24-25च्या या पर्वामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण मायक्रोफोन आपण इथे पाहतोय. आता या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न अभि सेफ हँड आहे टीमचा. अजून एक झेल टिपला जाईल. 1 मोर विकेट फॉल इन डाऊन. अजून एक धक्का बसतोय, गडी क्रमांक 2 बाद, आणि हा दुसरा धक्का टीम खेडूपाडाला. जरूर केलं असेल, कारण एरवी सगळ्यांच्याच लागते, परंतु त्याच्याही वरचं दुःख काय असतं पहा, ज्या वेळेला आपण मेहनत करून आपल्या मेहनतीला एखादा रंग लागतो आणि मग आपल्याला कुठलं तरी यश मिळतं, मग असंच यश आणि ते यश मग चोरीला जाणं, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तो धक्का सावरणं थोडं कठीण असतं. या धक्क्यामध्ये आहेत आमचे प्रशांत दादा फडके आज पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण बुर्दुलच्या डे टुर्नामेंट मध्ये ज्यांना आपण पाहिलं की सायकल मिळाली होती, स्पोर्ट्स सायकल विजेता खेळाडू, आणि ती सायकल चोरीला गेलेली आहे असं आयोजक सांगतायत. आणि हा दुःख आहे बघा, दुःख हसूमध्ये कन्वर्ट केलंय. काय हरकत नाही, आपण परत एक घेऊ, कारण खेळ आहे आपला तसा. मॅचकडे आपण जाणं महत्वाचं पहा. इकडे अगदी हा चेंडू सुंदर रिलीज केलाय, टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्स दिला, तिकडे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ना आपण पाहतोय चेंडू गोलंदाज क्या बात आहे. आज संपूर्ण गोलंदाज आपण पाहतो, खांद्यातील वेग आणि मनगटामधील विकेट पडले पहा. तिकडे थोड्याशा तांत्रिक अडचणी आल्या होत्या म्हणून तुमच्यापासून दूराला गेलो होतो. पंचांचा इशारा. राम पाटील सर सांगतायत की हे षटक संपलं आहे. 2 षटकां विकेट आपण पडताना पाहिली होती पहा. जी विकेट पडली त्यामध्ये अजून थोडा त्रास टीम खेडूक पडाला. पाठोपाठ विकेट पडतात, जबाबदारीचं ओझं वाहावं लागेल, अन्यथा मग या स्पर्धेमधून आपल्याला कुठेतरी बाजूला सरकावं लागेल मित्रांनो. कारण आपल्या विरोधामध्ये फलंदाजी केली होती टीमनं,
ती फलंदाजी आपण पाहिली, ज्यामध्ये अगदी आता त्या धावा बनवणं थोडं कठीण होऊन जरूर बसलेलं आहे, परंतु किती मार्जिननं आपण मागे पडतो हेही पाहणं महत्वाचं. इथे पहा लिडिंग एज आहे, पॉइंटच्या दिशेनं चेंडू वळतोय, तिकडे एक फिल्डर उभा केला त्यांनी कव्हरच्या दिशेमध्ये. धावा घेत असताना फलंदाज 2 धावा तिकडे चोरल्या, तिसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि अंतिम क्षणापर्यंत आता ही तिसरी धाव तिकडे पूर्ण देखील केली जाते. 3 धावा आल्या, 3 धावेनं धाव फलक एकेरी अंकातून आपण पाहतो. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या फलकावरती एकूण धावा आपल्याला 15 पाहायला मिळतात. 15 रन्स आपण धाव फलकावरती पाहतो. या वेळेला पहा चांगला झेल, हनुमान उडी लगावली आहे आणि अजून एका फलंदाजाला बाद केलं जात आहे. झेलबादच्या स्वरूपात हा बसलाय. आणखीन एक धक्का, गडी क्रमांक 4 बाद, चौथा गडी बाद. आपण पाहतोय डीजे मास्टरनं आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पहा अजून एक लिडिंग एज. झालंय काय आज या खेडूकपाडा संघाला, कुठल्या आत्मीयतेनं लढतोय हेही कळेनासं झालंय. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची, तिच्यावरती आज उठलाय प्रश्न, पडली विकेट आणि अजून एक धक्का, टीमला 5वा गडी तंबूच्या आश्रयाला. आणि तोंडरे संघ, यस तोंडरे आणि उंबरली या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत आणि दरम्यानचा टॉस देखील इकडे आपण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आपण बोलूयात. आपल्यासोबत आहेत लव फडके, त्यांच्याकडून आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. इथे हवेमध्ये आहे चेंडू, झेलची संधी आहे. तिकडे अभि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, अजून एक झेल त्याच्या माध्यमातून. आज खूप झेल टिपलेत त्यानं, त्यामधील हा एक होता झेल ज्यामध्ये पडली विकेट. अजून एक धक्का बसलाय, टीम खेडूकपाडाला खेळाडू होतोय बाद. येस सर, टॉस झाला आणि तो टॉस जिंकलेला आहे उंबरली संघानं. दोन्ही टीम्सला आम्ही देतोय शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम्स, शो द गुड गेम अँड ऑल्सो द क्वालिटी क्रिकेट. तुमच्या चांगल्या खेळाची अपेक्षा राहील आणि इथून पुढील जे सामने आहेत बघा, त्या संघांनी देखील त्वरित वेळेवरती उपस्थित राहायचं आहे अशी विनंती आहे तुम्हाला. या वेळेला हा चेंडू आणि पंच वळालेत, ओव्हर कम्प्लीटचा इशारा, षटक संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ आता झालेला आहे. 3 षटकांच्या खेळामध्ये टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर संघ जाऊन पोहोचतोय तो एकूण 17 या आकड्यावर. 17 रन्स आपण धावफलकावरती बघतो, ज्या जमा करत असताना अगदी आता मात्र संघ संघर्ष करतोय. यापुढील जो सामना आहे तो उंबारली 40+ आणि तोंडरे 40+ या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम्स आहेत सुसज्ज. तर दोन्ही टीम्सला आम्ही आमच्या कॉम्बॉक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून, आयोजन कमिटीच्या वतीनं आणि प्रेक्षक वर्गाच्या वतीनं देखील भरपूर शुभेच्छा. आज 40+ आहेत तरी देखील आपण पाहतो क्रिकेटसाठी काही पण आणि केव्हा पण. काही लोक जॉब सोडून आलेत, काही लोक अगदी घरचा प्रेमल आसरा सोडून आलेत आणि काही लोक आपण पाहतोय आपला अगदी आनंद आज इथे मिळवण्यासाठी आलेले आहेत. क्लीन बोल्ड, यस टी उद्ध्वस्त.
पहिल्याच बॉल वरती आघात केला जो फलंदाज होता आदित्य भोईर, त्याच्यावरती हल्ला चढवायचा प्रयत्न होता आणि हा धक्का आपण पाहिला. अगदी आता इनॅट नंबर 9चा खेळाडू मैदानामध्ये. मागील मॅच मध्ये हा बेलवली संघ जिकडे 11वा खेळाडू त्यांचा मैदानामध्ये उतरला होता पा, इकडे अपील घेतलेली होती जोरदार. वेगवान चेंडू रिलीज करायचा प्रयत्न तिकडे गोलंदाज अभिषेक चोरगेचा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि शेवटच्या षटकामध्ये एका हादऱ्यानं त्यांना धक्का दिलाय समोरील टीमला. पुढचा चेंडू कसा असेल, कशा पद्धतीने होणार खेळ हे पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण जाणार आहोत. या वेळेला ठोकायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा फिल्डर उपलब्ध सिद्धू आणि त्यांच्या माध्यमातून हा अप्रतिम झेल. अजून एक फलंदाज बाद. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती आहे आणि यामध्ये विकेट्स पडत चालल्यात. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट पिच लेनचा बॉल होता. पहा तिकडे मिसफील्ड झाली आहे. धावा चोरत असताना फलंदाज 2 धावा आता त्यांच्या माध्यमातून चोरल्या जात आहेत. 2 रन्स इज एअर. 2 धावा आल्या. 2 धाव्यानं धावफलक जात आहे 20च्या घरामध्ये. 20 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू तयार. या वेळेला उंच उडालाय बॉल, खूप उंच आहे. हा झेलण्यासाठी खेळाडू हातातून निसटला जातोय झेल. 3ऱ्या धावेसाठी निघालेत खेळाडू. अंतर कमी करतायत धावांचं आणि तो प्रयत्न आपण पाहू शकतो. पा 3 धावा या बॉलवरती अखेरकार आपण पाहतो खेळाडूंच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. एकूण धावा धावफलकावरती 23. पुढचा बॉल असेल. उमेश भोईर या खेळाडूला प्राचारण आतापर्यंत केलं नाहीये. प्रिव्हियस मॅच मध्ये खराब कामगिरी झाली होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सगळे यंगस्टर खेळाडूंना तो संधी देतोय आणि त्यासाठीच्या संघाची उभारणी आहे. आज प्रथम त्या मैदानामध्ये उतरले होते. पहिला सामना जिंकले, दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला आणि दुसऱ्या सामन्यातून सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला संघ आहे बेलवली. बेलवली संघानं बाजी मारली आहे. अंतिम 8 मध्ये दाखल झालेत या ई पूल मधून. माफ करा, अंतिम 12 मध्ये दाखल झालेत आणि 12 मध्ये आता त्यांचं आपण पाहतोय इथून जो सामना आहे तो अंतिम फेरीमध्ये आपण पाहणार आहोत. हॅलो, थँक्यू सो मच आकाश. चालू सामन्यामध्ये खरं तर बेलवली संघानं सामना जिंकलाय आणि सुपर 12 मध्ये प्रवेश मिळालाय. अभिनंदन असेल बेलवली संघ. आणि सुपर 12 म्हणजे सुपर 12 मध्ये खरं तर या टीमनं प्रवेश मिळवलाय. अभिनंदन आहे. आणि खरं तर आकाश, आपण जी स्पर्धा पाहतोय, ज्या मैदानावरती ही स्पर्धा पाहतोय, मागील 15 दिवस जर का मागे सरकलं तर इथे तुम्हाला मैदान दिसत नव्हतं. परंतु संपूर्ण टीमने आमची मेहनत घेतली. त्याहून अधिक एक नावाचा उल्लेख करायला हवा, ज्याने आम्हाला खरं तरी जागा उपलब्ध करून दिली, ते आमचे बालाराम पडके. खरं तर ते या मैदानावरती, या जागेवरती शेती करत होते, परंतु त्याने मुलांना खेळण्यासाठी आपली शेती, खरं तर जो भाजीपाला होता तो काढून टाकला आणि हे मैदान उपलब्ध करून दिलं. त्यांचंही खरं तर मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करायला पाहिजेत परत दादा. कारण का सध्याच्या घडीला शेती मला बाजूला सारून कोणी पोरांसाठी एवढं योगदान देत नाहीये. तर बालाराम फडके साहेब, आपलंही खरं तर मनपूर्वक हार्दिक आभार आहे. आणि तुमच्यामुळे तर खरं तर ही स्पर्धा इथे संपन्न होते. आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला नाईट रणजी स्पर्धा सुद्धा या मैदानावरती पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये 2 टू व्हीलर बाईक ही पाहायला मिळतील प्लेअर ऑफ द सिरीज साठी. अशी मोठी स्पर्धा याच